सर्वप्रथम मंडळाचे प्रमुख दादा महाराज यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यावं. तसेच सौ विनीता वहिनी यांनाही विनंती करतो. आपल्या मंडळाचे ज्येष्ठ स्वामी भक्त श्री नगरकर काका आणि खास मालवणवरून आपले जुने स्वामी साधक आबा मोरजकर साहेब या सर्वांना मी विनंती करतो सगळ्यांनी व्यासपीठाकडे यावं. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार, आज योगायोगाने गणेश जयंती पण आलेली आहे. चांगला दिवस आहे. आजचा आरतीचा आणि महाप्रसादाचा जो काही भाग्यवान सेवेकरी आहेत ते खुद्द नगर जिल्ह्यात श्रीगोंदा हे गाव आहे, तिथले श्री नितीन चोरडिया आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांच्यातर्फे आजचा आरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आहे. श्री नितीनजी हे तसे गेले 2 वर्षापासून मंडळाशी संपर्कात आहेत. दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेत होते. त्यांचे काही प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व झालेत. श्री नितीन यांच्या धाकट्या बहीण, नाव विसरलं, जयश्रीताई, त्या इथे नारायणपेठेतच राहतात. इथे त्यांचं किराणा दुकान आहे मोठं. तर असा हा सगळा चोरडिया परिवार आहे. चोरडिया परिवारांचं श्रीगोंद्यामध्ये मोठं किराणा दुकान आहे. सिमेंटचा व्याप आहे, खतांचा व्याप आहे. त्याचे मोठे ते काम करतात त्या भागात. साधारण 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याला संपर्क केला होता की इथे स्वामींच्या पुढे मला सेवा करायची आहे. तर त्याच्या अनुषंगाने आजचा दिवस त्यांना आलेला आहे आणि आज त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी अन्नदान आणि महाआरतीचा त्यांना योग आलेला आहे. तर असे हे सगळे चोरडिया कुटुंब यांचा सत्कार करण्यासाठी मी दादांना विनंती करतो त्यांनी चोरडिया कुटुंबियाचा सत्कार करावा. या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपणा सर्वांना माहीतच आहे की जसं आपलं इथे कार्य चालतं पुण्यामध्ये, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काही केंद्र आपली दादांच्या माध्यमातून उभं केलेली आहेत. दर 1.5-2 महिन्यांनी दादांचा तिकडे दौरा असतो प्रत्येक केंद्रात. तेथील जे काही सेवेकरी आहेत त्यांच्या अडीअडचणी सोडवणं वगैरे मार्गदर्शन त्या माध्यमातून चालू असते सेवा. नुकतंच 4-5 दिवसापूर्वी आपलं राणेचेवाडी केंद्र इथे दादांचा दौरा झाला. साधारण 70 लोकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. आता बघा कसं आहे की जे लोक विचारतात त्यांना आपण फीडबॅकही मागतो. तर बऱ्याच जणांचा तिथे आम्हाला अनुभव असा आला की जे काही दादा सेवा देतात त्याचं त्यांना निश्चित त्याचं फळ मिळालेलं आहे. एक छोटासा अनुभव सांगतो. कालच्या ह्याच्यात दादांच्याबरोबर मी पण होतो. एक आई आपल्या मुलाला घेऊन आली होती. 2 महिन्यापूर्वी दादांच्याकडे तिने मार्गदर्शन विचारलं होतं. तिचा मुलगा फारच अगदी नैराश्यामध्ये गेलेला होता. अभ्यासात लक्ष नाही, काय नाही, काय त्याला म्हणजे सुचत नव्हतं. पण दादांनी त्याला 2 महिन्यापूर्वी सेवा दिली होती करायला आणि नुकतीच त्याची इंजिनिअरिंगची परीक्षा पण आली होती जवळ. मग तो सेवा सतत व्यवस्थित करत गेला. कालच्या दौऱ्याच्या वेळेस मायलेकाची भेट झाली आणि त्या मुलाशी मी स्वतः बोललो, दादाही बोलले. त्यांनी सांगितलं की सगळं त्याचं ते नैराश्य दूर झालं आणि इंजिनिअरिंगची परीक्षा चांगल्या मार्काने तो पास झाला. म्हणजे जे अगदी वैफल्यग्रस्त ह्याच्यात तो गेलेला होता, मानसिक त्याचं सगळं संतुलन बिघडलं होतं. असे बरेच अनुभव आहेत. आता जसं मी मागे म्हटलं की पुण्यातले लोक तर आपल्या इथे सेवा करतातच, अन्नदान करतात, महाआरतीचा मान मिळतो. आपल्या मंदिराचा प्रचार प्रसार खूपच आता लांब लांब होत चाललेला आहे. आजचा जो काय अन्नदानाचा विषय आहे, नगर जिल्ह्यातनं श्रीगोंदा भागातनं आजचा अन्नदान आहे. पुढचा जो गुरुवार आहे तो मुंबईतनं आहे. म्हणजे बाहेरगावचे भक्तसुद्धा आपल्या मंडळाशी सतत संपर्कात असतात. आम्हाला काहीतरी स्वामींच्यासाठी देवासाठी करायचं आहे भावना व्यक्त करतात. हे कशामुळे दर गुरुवारी जे काय दादा मार्गदर्शन करतात प्रबोधनातनं ते सगळं ऐकलं जातं, पाहिलं जातं
आणि त्याचा फीडबॅकच ते आपल्याला देतात की दादांचं जे काही सांगणं आहे सरळ सोप्या भाषेत ते त्यांना आवडतं. त्यामुळे सगळेजण हे सगळं आपल्या मंडळावर सगळे प्रेम करणारे भक्त आहेत. तर मला निश्चित खात्री आहे आपलं अजून मंडळ जास्तीत जास्त लोकांच्या पुढे पोहोचेल आणि भविष्यामध्ये आपल्या मंडळाचा विस्तार जास्तीत जास्त ठिकाणी आपण करू ही मला निश्चित खात्री आहे. श्री स्वामी समर्थ. नेहमीच्या प्रथेप्रमाणे जी स्वामींना गायन सेवा आवडते तर 2 गुरुवार खंड पडल्यानंतर आपल्या नीताताई कुलकर्णी आज आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी गायन सेवेसाठी व्यासपीठाकडे यावं. नमस्कार. आज गणेश जयंतीनिमित्त मी गणपतीचं पद सादर करते. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता, मागतो आता मज द्यावी एकदंता. तुझ मागतो मी आता, मागतो आता तुझ मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती. विरुठावी गणपती तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती, संगती त्याची घडावी संगती, संगती मज द्यावी एकदंता. तुझ मागतो मी आता, धरणी धरायसे द्यावे, धरणी धरायसे द्यावे. सर्वाभूती लीन व्हावे, तुझे शरण 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 आलो. पतित मी जाण, पतित जाण आलो, पतित मी जाण, पतित जाण मज द्यावे एकदंता. तुझ मागतो मी आता, तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा. आहे इक्षुचा पदरा माझी येऊ दे करुणा. तुझ लागी गजानना, गजानना तुझ लागी गजानना, गजानना मज द्यावी एकदंता. तुझ मागतो मी आता, मागतो मी आता, तुझ मागतो मी आता. गणपतीवरच नीताताईंनी फारच सुरेख सेवा दिली. आता आपलेच एक दुसरे स्वामी भक्त आहेत श्री जोशी काका, यांना मी विनंती करतो त्यांनी गायन सेवा सादर करावी. तर ह्या गाण्यात त्यांनी सांगितलेलं आहे, अत्यंत सुंदर गाणं आहे. महाराजांनीचे शब्द आहेत सांगितलेले, चाल पण त्याचीच आहे. अशी खूपशी गाणी त्यांना सांगितलेली आहेत महाराजांनी. त्यातलं एक माझं आवडतं आणि तिचं पण आवडतं, सगळ्यांचं आवडतं गाणं असं आहे ते, म्हणून दाखवतो. माझा आवाज काय एवढा छान नाही आहे,
जसा असेल त्याने गोड मानून घ्या सगळ्यांनी. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. आता तूच करी रे सोय स्वामी, तूच करी रे सोय. जगत्रये ह्या तुझ्या विणाही दुसरे दैवत मजला नाही. आधार दुजानच होय, आता तूच करी रे सोय. दत्ता तूच करी रे सोय. नेत्र असूनी असे आंधळा, चरण असूनी असे पांगळा. नेत्र असूनी असे आंधळा, चरण असूनी असे पांगळा. श्रवण असूनी असे बावळा, श्रवण असूनी असे बावळा. मायेतची बुडतोय, मायेतची बुडतोय. आता तूच करी रे सोय स्वामी, तूच करी रे सोय. करती ते कामची भलते, बाह्यावर या मनही झुलते. करती ते कामची भलते, बाह्यावर या मनही झुलते. आणि खरे कोणते मजला न कळे, खरे कोणते मजला न कळे. रडतो मोकलून धाय, आता तूच करी रे सोय. दत्ता तूच करी रे सोय. आता जपा तुम्ही आपुल्या बाळा, काळी मज सांभाळा. आता जपा तुम्ही आपुल्या बाळा, अंत काळी मज सांभाळा. पुन्हा पुन्हा दाटतो चिगळा, पुन्हा पुन्हा दाटतो चिगळा. पाजी पदस्पर्शाचे तोय, आता तूच करी रे सोय स्वामी, तूच करी रे सोय. जगत्रयी ह्या तुझ्या विणाही दुसरे दैवत मजला नाही. आधार दुजानच होय, आता तूच करी रे सोय स्वामी, तूच करी रे सोय. दत्ता तूच करी रे सोय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जोशी काकांनी फारच सुरेख स्वामींच्यावर गीत सादर केलं. आता नेहमीप्रमाणे ज्याची आपण वाट पाहतो, श्री दादांच्या प्रबोधनाला सुरुवात होईल. श्री स्वामी समर्थ. कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर एक सत्कार मला अजून करायचा आहे. आत्ता आपल्याकडं उपस्थित आहेत जोशी काका, आणि जी पदं त्यांनी म्हणली आणि ती पदं ज्यांनी लिहिलेली आहेत त्या सौ मनीषाताई जोशी, तर त्यांना पण मी इथे थोडं आमंत्रित करतो.
गेली 50 ते 60 वर्ष हे दाम्पत्य स्वामी सेवेमध्ये आहे. इथे कसबा पेठेमध्ये राहायचे आणि पूर्वी आम्ही जेव्हा घरोघरी जाऊन आरती करायचं होतं त्यांच्या घरी आरती झाली आणि त्याच्यातनं ओळख वाढत गेली. आणि स्वामींच्या सुंदराबाईंना ज्या पादुका दिल्या त्या काडगावकरांच्याकडे, त्या पादुका त्यांच्याकडे दरवर्षी यायच्या आणि दरवर्षी खूप मोठा उत्सव तिथे ते घरी भरवायचे. त्याच्यानंतर अक्कलकोटजवळ बागेआळी म्हणून गाव आहे, तर तिथे जाऊन मग त्यांनी मोठा घर बांधून स्वामी सेवा तिथे 18 वर्ष तिथे सुरू होती. आणि आता तिथली सेवा थांबवून परत ते पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये परत तेवढेच ते कार्यरत आहेत. जी आत्ता पदं त्यांनी गाऊन दाखवली, बाबांनी गाऊन दाखवलं, किंवा जे आपल्याला ऐकलं आपण आत्ता मोबाईल फोनवरती, ते ज्यांनी लिहिलं त्या जोशी काकू इथे आपल्याबरोबर आहेत. तर आपल्या मंडळातर्फे आपण स्वामींचंच वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करू. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी हो, जरा आता प्रकृतीमुळे आवाज चालत नाही, पण यूट्यूबवर माझं चॅनल आहे, अनुभूती त्याचं नाव, आणि अशा 32 रचना मी गायले, ज्या सगळ्या फक्त स्वामींनी. मी गायिका पण नाही, संगीतकार तर नाहीच नाही, आणि कुठलाच काही नाही. जे काय आहे ते फक्त स्वामी आहेत. जे आता तुम्ही ऐकलं पहिलं, स्वामी तुमचे अंगणी जमला भक्तजनांचा मेळा, हे वडाखाली अक्कलकोटला स्वामींनी स्वतः सांगितलेलं पद आहे. ह्याचा एक कुठलाही कर्तव्य पण माझ्याकडे नाही. तू फक्त असं म्हण. मग संगीतकार, स्टुडिओ, या सगळ्या गोष्टी मला खूप अनभिज्ञ होत्या. तर तुम्ही ह्याची नक्की ऐका. आता 7 गाणी माझी यूट्यूबवर आली आहेत आणि CD मी गायली आहे. 5 CD माझ्या झाल्यात. तर यथावकाश इथे होतीलच. जरूर ऐका, आनंद वाटेल. स्वामी हो. हो. श्री स्वामी समर्थ. आपण कार्यक्रमाला सुरुवात करायच्या अगोदर सामुदायिक जप घेऊ. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता,
सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मांमध्ये काही काही महिने जे महत्त्वाचे सांगितले आहेत. श्रावण महिना आहे, मार्गशीर्ष आहे आणि तेवढाच महत्त्वाचा आहे माघ महिना. माघ महिन्यामध्ये, ह्या पवित्र महिन्यामध्ये ज्यांना आजची आरती करायला मिळाली किंवा ज्यांच्यातर्फे आज अन्नदान होणार आहे, अन्नदान म्हणजे खूप महत्त्वाचं, खूप पुण्याचं कार्य आहे हे. असं अन्नदान ह्या महिन्यामध्ये ज्यांच्या हस्ते होणार आहे, तो पहिलाच आज गुरुवार आलेला आहे माघ महिन्या लागल्यानंतर, आणि तो आहे चोरडिया कुटुंबाचा. तर चोरडिया परिवार आणि जैन परिवार इथे जे उपस्थित आहेत, तर एकदा आपल्या सगळ्यांच्या तर्फे खूप जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि कौतुक आणि महाराजांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असावेत अशी स्वामींना मी विनंती करतो. जी काय संकटं त्यांच्यावरती आली त्याच्यातनं ते बाहेर पडलेले आहेत आणि अशी ताकद महाराजच देतात. संकट आणणारे महाराजच आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला बाहेर काढणारे पण महाराजच आहेत. ही श्रद्धा मनात ठेवली की आपल्याला संकटाला सामोरं जायची ताकद आपल्याला मिळते. आपलं मनोधैर्य त्यावेळेला नक्कीच वाढतं. कुठलंही संकट आलं, फक्त संकट आलं म्हणून महाराज पाठीशी नाहीत का असं मनात न आणता, आलेलं संकट आहे, महाराज पाठीशी आहेत, ही भावना मनात आणली की ते संकट आपोआप कमी होतं. त्याची जी तीव्रता असते ती कमी होती. त्याला सामोरं जायची ताकद आपली वाढती. माघ महिन्यामध्ये असं मानतात की प्रत्यक्ष भगवान विष्णू ह्या सर्व नद्यांमध्ये वास करत असतात. जे एरवी जे समुद्रामध्ये जे असतात, शेषशाही विष्णू जे आहेत त्यांचे अंश सगळ्या नद्यांमध्ये असतात. माघ महिन्यांमध्ये कुठल्याही नदीमध्ये स्नान महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि सुरुवातच ज्यांनी होती माघ महिन्याची, आज गणपतीचा जन्म म्हणजे गणेश विघ्नहर्ता, त्याचा जन्म आहे. आपल्या जीवनामध्ये जी काही संकट येतात, जी काही प्रश्न आलेले असतात, कुठलंही कार्य असू देत, ज्याला प्रत्यक्ष महादेवांचा आशीर्वाद आहे, महाविष्णूंचा ज्यांना आशीर्वाद आहे, अशा त्या गणपतीचा आज जन्मदिवस. आता त्याच्यामध्ये बऱ्याच कथा आहेत. आजचा जन्मदिवस आहे का, किंवा मग भाद्रपद महिन्यात आपण काय करतो मग तो जन्म आहे का, ते दोन्ही आहेच. दोन्ही कथांना मान्यता आहेच आहे. तिसरा आणखीन एक जन्म आहे, तो वैशाख महिन्यामध्ये आहे, वरद विनायक म्हणून, त्यालाही मान्यता आहे. हे सगळे अवतार आपापल्या वेळेनुसार, आपापल्या शक्तीनुसार आणि गरजेनुसार झालेले आहेत. एक गणपती जन्म आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ती कथा, की लहान बालक पार्वतीने ज्याला पहाऱ्यावरती बसवलं होतं आणि त्या बालकाचा जो शिरच्छेद झाला होता शंकराकडनं, आणि मग त्याला परत जिवंत करा असा हा आग्रह किंवा असा हट्ट झाल्यानंतर मानवी कुठलं शीर मिळालं नाही, पण मग जे मिळेल त्या प्राण्याचं शीर घेऊन असं शंकराने जेव्हा त्यांच्या सेवकाला सांगितलं, तर त्या हत्तीचं शीर कापून आणलं आणि मग ते बसवलं. ही सगळी कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता हत्तीच कसं काय, तर तो खूप हुशार आहे, खूप चाणाक्ष प्राणी आहे. प्राण्यांमधलं सगळ्यात हुशार कोण असेल तर तो हत्ती आहे. त्याची बुद्धिमत्ता खूप तीव्र आहे. म्हणून आपण विद्यार्थ्यांना जेव्हा अभ्यास करायला सांगतो तर पहिलं गणपती पूजन करा. गणपतीचा जो मंत्र आहे, साधा मंत्र आहे, श्री गणेशाय महा किंवा अथर्वशीर्ष जे आहे त्याचं पठण करा. त्यांनी बुद्धी आपली तीव्र होती आणि त्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळतं. कुठलंही कार्य का कोणतंही असू दे, आपल्या घरात लग्न असलं तरी पहिलं गणपती पूजन करतात. बारसं असू देत, कोणताही होम हवन असू देत, पहिलं गणपतीचं आगमन, गणपतीचं पूजन हे होतंच. त्याशिवाय कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडत नाही. कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याकरताच हे गणेश पूजन केलं जातं. त्याच्यामध्ये हा मान कशामुळं मिळाला की त्याचा जो शरीर तर आपला जो देह जो आहे तो मानवी आहे आणि वरचं जर का तोंड बघितलं तर हत्तीचं आहे. मग अशा मुलाची चेष्टा होऊ नये कुठे. आपण बघतो बऱ्याच वेळेला बाहेर चेष्टा होती, असं कुठले एखादा विद्रूप कोणी मुलगा असेल त्याची चेष्टा होती, मतिमंदम असेल त्याची चेष्टा होती, त्याला सांभाळून न घेता चेष्टाच करतात लोक. मग अशाला ती चेष्टा होऊ नये म्हणून प्रत्यक्ष महादेवांनी त्याला असा वर दिला आणि त्यालाही तसं वाटत होतं ना, हे असं शरीर घेऊन जर का मी असा गेलो तर मला लोक काय म्हणतील.
तर लोक काही म्हणणार नाहीत, उलट पहिला मान तुला देतील. अग्र पूजेचा जो म्हणतो तो मान तुला मिळेल. असा गणपती, सगळ्यांच्या संकटात धावून येणारा गणपती, प्रत्यक्ष आपल्या वडिलांना मदत करणारा गणपती. अनेक युद्धांमध्ये गणपतीने स्वतः त्यांना मदत केली. आणि बुद्धिमान म्हणाल तर एक गोष्ट आणखीन अशी आहे की जेव्हा त्याचा मोठा भाऊ जो होता कार्तिकेय आणि गणपती लहान असताना जेव्हा त्यांचं असं ठरलं की सगळ्यात जास्ती आईवडिलांना कोण प्रिय असेल, आईवडिलांच्या जवळ कोण जास्ती असेल, मी असेल का तू असेल, हे जेव्हा ठरत नव्हतं, तर तेव्हा असं दोघांनी ठरवलं की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करू. जो पहिला येईल तो तिथं आईवडिलांच्या जवळ राहील. तर ठरल्याप्रमाणे कार्तिकेय निघतात मोरावर बसून. आता इथं बुद्धी कशी गणपतीने वापरली की त्यांनी आईवडील हेच सर्वस्व आहे, हेच आपलं सर्व आहे, पृथ्वी पण हेच आहेत, हे त्यांनी मनामध्ये घेतलं आणि आईवडिलांनाच त्यांनी प्रदक्षिणा मारली. आत्ताच्या काळामध्ये हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आईवडील किती महत्त्वाचे आहेत. आत्ता आपल्याबरोबर चोरडे साहेब इथे आले, त्यांचे आईवडील पण बरोबर आहेत. हे बघून बरं वाटतं. सध्याचे आईवडील असतात वृद्धाश्रमात आणि मुलं फिरत असतात परदेशात. पैसा भरपूर आहे, पण आईवडिलांचं सुख किंवा आईवडिलांना मुलाचं सुख आहे का, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी गणपतीने त्यावेळेला दाखवून दिली की आईवडील किती महत्त्वाचे आहेत. सर्व पृथ्वी मोल जो आपण म्हणतो, त्या पृथ्वीचं मोल त्या आईवडिलांच्या चरणांमध्ये आहे. त्यांनी आईवडिलांनाच प्रदक्षिणा मारली. आणि हे शेवटी शंकर पार्वतीला त्यांनाही मान्य करावं लागलं की गणपती आवडीचा आहे, लाडका आहे, हे त्यांनाही शेवटी मान्य करावं लागलं. असा गणपती हा अनेक वेळेला शंकरांच्या मदतीला गेलेला आहे. युद्धामध्ये देवांच्या बरोबर युद्ध केलेलं आहे. त्यांना अनेक गोष्टी युक्तीच्या सांगितल्या आहेत जेणेकरून त्या देवांनी युद्ध जिंकलेलं आहे. गणपतीचं एक नाव आणखीन आहे, अनेक नावं आहेत. गणेश किंवा गणपती म्हणजे शंकर आणि पार्वतींचे त्या काळात जे काही सेवक लोक त्यावेळेला होती त्याला गण म्हणायचे. मग त्यांचा जो अधिपती, त्यांचा जो प्रमुख, तो गणपती. हा गणपती, त्याला एक नाव आहे धुंडीराज. आता हे धुंडीराज कशावरून पडलं नाव, तर त्याच्यामागे छोटीशी एक कथा होती की जेव्हा भस्मासुराचा वध केला होता विष्णूंनी आणि शंकरांनी मिळून, तर त्याचा जो मुलगा ते होता दुरासार त्याचं नाव होतं. त्या दुरासाराने काय केलं की बदला तर आपल्याला घ्यायचाच आहे. त्यांनी शंकराचीच उपासना केली. शंकराची इतकी उपासना केली की प्रत्यक्ष महादेवाला प्रसन्न व्हावं लागलं. आणि त्याच्याकडनं असा एक वर मिळवून त्याने घेतला की कुठल्या तरी अद्भुत शक्तीकडनं फक्त माझा वध होईल. शंकरांनी दिला. आता प्रसन्न त्यांनी तपश्चर्या केली म्हटल्यानंतर वर द्यायला पाहिजे. आणि मग त्या दुरासाराचा बदला सुरू झाला. त्यांनी काय केलं, संपूर्ण पृथ्वीवरती थैमान घातलं आणि प्रत्यक्ष जिथं शंकराचा वास असतो काशीला, विश्वनाथ म्हणून जे प्रसिद्ध आहे, काशी विश्वनाथ जे म्हणतात, त्या काशीमध्ये त्यांनी इतका प्रचंड हैदोस घातला. आणि हे सगळं करून तो अशा एका ठिकाणी लपून बसायचा की त्याचा देवांनासुद्धा शोध घेता यायचा नाही. प्रत्यक्ष महादेवांनीसुद्धा असं की आपण तर ह्याला वर दिलेला हा, आपण ह्याला मारू शकत नाही आहे, आता करायचं काय. आणि जर का ह्याच्याशी युद्ध करायचं असेल तर ह्याला बाहेर काढला पाहिजे. हा जर सगळा विध्वंस केला तर जिथं लपून बसतो तिथून त्याला बाहेर शोधून आणलं पाहिजे. मग कोण त्याच्यात मदतीला येईल. आणि मग नेहमीप्रमाणे त्यांना की बाबा गणपतीला आपण शरण गेलं पाहिजे. गणेशाला प्रार्थना केली, त्याला शरण गेले की हा जो राक्षस जो लपून बसलेला आहे त्याला तू शोधून काढ. ढूंढणे हा एक जो आहे ना, हा जो हिंदीमध्ये प्रयोग येतो शब्दप्रयोग, त्याला शोधून काढ, त्याला धुंडून आण, त्याला कुठूनही पकडून आण. आणि मग गणपतीने ते कार्य केलं. तो राक्षस जिथं लपला होता त्याला आणलं, तिथून बाहेर खेचून आणलं आणि सगळ्यांच्या समोर त्याचा वध करता करता त्याच्या छातीवर पाय देऊन ज्या गणपती उभा राहिला, जी अनोखी शक्ती जी म्हणतो आपण 14 विद्या 64 कला, त्या 14 विद्यांपैकी त्यांनी एक विद्या वापरून त्या राक्षसाचा आणलं, त्याला खेचून आणलं, तिथून त्याचा वध करायचा म्हणून त्या छातीवर पाय देऊन उभा राहिला. तेव्हा त्या राक्षसाने सांगितलं त्या दुरासाराने की आता तू मला मारणारच आहेस आणि मला खूप आनंद आहे. जो मी वर मागितलं होता शंकराकडं की माझा वध एका अद्भुत शक्तीने व्हावा, ती अद्भुत शक्ती तुझ्याकडे आहे आणि त्या शक्तीनेच माझा वध होतो आहे. पण आता एकच की तू माझा वध इथे करतो आहेस तर तू पण आता इथेच थांब.
माझ्याबरोबर तू पण इथेच थांब. आणि मग महादेवानं त्यांनी विनंती केली की मी आलो तो बदला घेण्याकरता, पण आज तुमच्या मुलाच्या हातून माझा वध होतो आहे. माझ्याकडनं जे काही अपराध झाले असतील ते तुम्ही इथे मला क्षमा करा आणि तुमच्याच मुलाला तुम्ही काहीतरी असा आशीर्वाद द्या की तो मुलगा इथे थांबेल. आणि महादेवाने त्याला मग आशीर्वाद दिला की लोक पहिलं तुझं दर्शन घेतील आणि तू ह्याला शोधून आणलं, दुरासाराला धुंडून आणलं, म्हणून तुझं नाव आहे धुंडीराज. आणि जर का कुठली वस्तू हरवली असेल तर धुंडीराज गणपती असं स्मरण करून आपण जर का ती वस्तू शोधली तर ती सापडती, असं त्याला आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून तो काशीमध्ये जेव्हा आपण जातो तर पहिलं त्या गणपतीचं दर्शन घेतो, धुंडीराज गणपतीचं, आणि मग पुढे विश्वनाथाचं दर्शन येते. अशी ही वेगवेगळी नावं आहेत जी आपण नेहमी आरती पण करतो. सुख करता दुःख हरता वार्ता नुर्वाच, वार्ता विघ्नाची, म्हणजे तुम्ही जे वार्ता आहे, विघ्न जे आहे ते तुम्ही दूर करा, ती तुम्ही नुरवी, म्हणजे ती वार्ता तुम्ही घालवा. आपण नुरवी पुरी असं जोडून म्हणतो, पण ते तसं नुरवी, ती वार्ता जी आहे ती तुम्ही घालवा आणि प्रेम आम्हाला पुरा, आम्हाला संरक्षण द्या. आणि ही आरती ज्यांनी लिहिली होती ती आरती रामदास स्वामींचे अनेक त्यांनी रचना ज्या केलेल्या आहेत, अनेक आरत्या केलेल्या आहेत, त्यातली ही आरती सगळ्यांना मान्य झाली, संपूर्ण महाराष्ट्रभर ती प्रसिद्ध झाली. पण त्या आरतीमागचा जेव्हा इतिहास थोडक्यात असं सांगतो की आपल्या स्वराज्यावरती संकट आलं होतं अफजल खानाचं. एक एक गाव उद्ध्वस्त करत, एक एक मंदिरं उद्ध्वस्त करत अफजल खानाचा जो मुघल सैन्याचा जो एखादा अजगर म्हणतो ना, असा मोठाच्या मोठा सैन्याचा तो ताफा जेव्हा पुण्याकडे येत होता आणि महाराजांना पकडायचं, चिरडायचं हेच त्यांनी ठरवलेलं होतं. आणि ह्या संकटातनं बाहेर कसं काढायचं, रामदास स्वामींना तशी अगोदर थोडीशी माहिती मिळाली होती. रामदास स्वामींचे हेर सगळीकडे पसरलेले होते. जे आपण म्हणतो ना समर्थ शिष्य जे म्हणतो, हे शिष्य त्याला गावोगावी भिक्षा मागत फिरायचे, रामनामाचं प्रचार करायचे, पण त्याच्याला ह्या माहिती पण अशी गोळा करायचे. आणि त्या माहितीनुसार अफजल खान आता स्वराज्यावर येत आहे, आपल्या राजाचं रक्षण झालं पाहिजे, शिवाजी महाराजांनी ही बातमी तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि ह्या येणाऱ्या संकटापासून वाचवलं पाहिजे. आणि त्याला रामदास स्वामी चिंचवडला होते. चिंचवडला जे मंदिर आहे गणपतीचं, त्या मंदिरात रामदास स्वामी बसले आणि त्यांना त्या गणपतीच्या मूर्तीकडे त्यांनी साकडं घातलं गणपतीच्या मूर्तीला की ह्या स्वराज्याचा जो संरक्षण करता जो आहे, लाखो लोकांचा जो पोशिंदा आहे, त्याचं संरक्षण तू करावं, त्याच्यापर्यंत ही अफजल खानाची बातमी जावी आणि त्याच्याकडनं अफजल खानाचा वध व्हावा. आणि हे सगळं करत असताना त्यांना हे आरतीचे शब्द सुचत गेले, त्यांनी ते उतरवत गेले. चिंचवडचं देवस्थान खूप प्रसिद्ध आहे, मोरया गोसावी जे म्हणतात आपण. आता मोरया गोसावी गणपतीच्या शब्दामध्ये सुद्धा मोरया येतो, गणपती बाप्पा मोरया. हे जे होते हे चिंचवड गावातून मोरगावला सदैव पायी जायचे. आत्ता जी वारी जी जाती आपण बघतो आळंदीपासून जाती पंढरपूरला, तशी त्यांची अखंड वारी वर्षभरात सुरू असायची. आणि खूप गणपती भक्त, खूप वार्धक्याने जसं त्यांचं जाणं त्यांना होईल नसतं, तर गणपती त्यांना दृष्टांत दिला. चिंचवड गावामध्ये जी नदी वाहते ती पवना नदीच्या पात्रामध्ये मी आहे, तू तिथून बाहेर काढेन, मंदिर स्थापन कर. आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितलं तर खरोखरीच त्यांना ती मूर्ती मिळाली, त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आणि गणपती त्यांना असा आशीर्वाद दिला की लोक इथून पुढं त्याला कायम लक्षात ठेवतील, जसं माझं नाव येईल तसं तुझं पण नाव येईल. गणपती बाप्पा मोरया जे म्हणतो आपण, ते मोरया गोसावी ह्या त्या नावाचा संदर्भ आहे. आपण नुसतं घोषणा देतो मोरया, पण त्याचा मागचा इतिहास हा असा आहे की इतके थोर गणपत्य तिथे ते होऊन गेलेले. अशा मंदिरात रामदास स्वामी बसलेले आहेत आणि त्यांना ती आरती सुचली आहे, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची. नुरवी तुम्ही ती घालवा, ही माहिती राजापर्यंत जावी. त्याच्यामध्ये गणपतीचं वर्णन केलेलं आहे सगळं. आरतीमध्ये आपण जी आरती करतो, कुठली पण आरती, त्याचा अर्थ की आर्ततेची इती, आपल्या मनातली जी आर्त भावना आहे त्याचं ते शेवट तिथे व्हावा. ते जे दैवत आहे, आपलं जे आराध्य दैवत आहे, त्याचं गुणगान आपण त्याच्या त्या आरतीमधून केलेलं असतं. आणि त्या गणपतीचं नाही गुणगानच त्या आरतीमध्ये केलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये असा शब्द आहे की त्रिनेत्र, वक्रतुंड त्रिनेत्र असं तर 3 डोळे फक्त त्या चिंचवडच्या मंदिरामध्ये आहेत. 3 डोळ्याचा जो गणपती आहे, आपण एरवी जे बघतो 2च डोळे दिसतात, पण त्या मूर्तीला 3 डोळे आहेत. ही अशी ही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती तिथली आहे.
आणि हे सगळं केल्यानंतर ती आरती रचून झाल्यानंतर गणपतीला त्यांनी साकडं घातलं आणि शिवाजी महाराजांना तेवढी ताकद द्या, आमच्या स्वराज्यावरचं संकट निभावून न्या अशी प्रार्थना केली. आणि ही बातमी महाराजांच्यापर्यंत पोचली, अफजल खान येणार आहे असं म्हणून. आणि त्या दृष्टीने मग महाराजांची पावलं पुढे पडली, पुढचा सगळा व्यूह रचला गेला आणि त्या अफजल खानाचा वध केला गेला. असा हा संकटहार्ता श्री गणेश, विघ्नहार्ता श्री गणेश, लंबोदर श्री गणेश आपल्या सगळ्यांच्या मार्गातली जी काय संकट असतील, आयुष्यातली येणारी येऊ घातलेली, त्या संकटातून आपल्याला तो नक्कीच पार पाडणार. आणि महाराज तर नेहमी सुरुवात करतानाच म्हणायचे, बऱ्याच वेळा त्यांच्या तोंडी श्रीमन महागणाधिपतये नमः असं उच्चार व्हायचा. कुठला श्लोक म्हणायचा असेल तर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हे त्यांचं आवडीचं भजन. पण त्याच्या अगोदर ते श्रीमन महागणाधिपतये नमः असं उच्चार करायचे आणि मग ते भजन सुरू करायचे. आणि महाराज दरवेळेला असंच म्हणायचे की जो काय आहे तो मीच आहे, मीच राम आहे, मीच श्रीकृष्ण आहे आणि मीच गजानन आहे. अशा सगळ्या देवतांचं जे सार आहे ते स्वामी समर्थ महाराज. आज आपण त्यांच्या सेवेमध्ये आजच्या दिवसाला इथे आलोत. माघ महिन्यामध्ये पाठोपाठ महाशिवरात्र येते, म्हणजे पहिला मुलाचा उत्सव, पाठोपाठ वडिलांचा उत्सव आणि त्याच्या पाठोपाठ माघ महिन्याच्या संपता स्वामींच्या अगोदरचा जो अवतार होता श्री नरसिंह सरस्वती महाराज, त्यांचे अवतार समाप्ती दिन. असा हा पवित्र माघ महिना, असे हे पवित्र सगळे दिवस, असा हा पवित्र आपला हिंदू धर्म. आजच्या गुरुवारी आपण इथे थांबू. पालखीची पुढची जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर आपल्याला महाप्रसाद मिळेल. आणि पालखी करता जे सेवेकरी इथे आहेत ते सेवेकरी इथे पुढे येऊन पालखी बाहेर घेतल्यानंतर ह्या मार्गाने आपल्याला माती गणपती मंदिरापर्यंत जायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम जो महाप्रसादाचा आहे तो इथे सुरू होईल. आपण एकदा स्वामींचा जय जयकार करू आणि मग पालखी सेवेला सुरुवात करू. जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. गणपती बाप्पा.